याच्यामध्ये पाहिलं आपण पहिलाच बॉल उडवलाय पण डी झोन कडे जातोय दुहेरी धावेचा पहिला बॉल आपण पाहिलाय अर्षद स्ट्राइक एंड वरती आहे हेरंब नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळत आहेत राजेशजी मात्रे आहेत बंटी दादा गोलंदाजी मार्गावर आहे त्याचा दुसरा बॉल चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय खराब क्षेत्ररक्षण झालं त्याचा फायदा उचलत एका धाव्याचं रूपांतरण पाहिलं आपण एकच धाव घेतलेली आहे 3 धावा 2 चेंडूंचा खेळ संपला गेलाय बघा एकूण 8 संघांना या स्पर्धेमध्ये आपण प्राधान्य दिलंय प्रत्येक संघाकडे 3 संधी येणार आहेत 3 पैकी 2 कमवायची आहेत तरच या पुढचा जो प्रवास आहे तो या स्पर्धेत त्यांचा कायम राहणार या दरम्यान नो बॉल आहे आणि एक अतिरिक्त धाव म्हणजे या 2 बहुमूल्य धावा मिळत आहेत जो संघ सध्या बॅटिंग करतोय द चेस किंग सध्या फलंदाजी गोलंदाजी करताना दिसतोय द टाउन स्ट्रायकर ओह व्हाट अ कॅच अप्रतिम जबरदस्त उल्लेखनीय वाह वाह पकड़ा नहीं ये चिपका है हाथों में एरंब सध्या बॅटिंग वर आहे सध्या नॉनस्ट्राइक यांकडे आहे इथे पाहिलं हवेमध्ये आहे डी झोन 2 धावा अरविंद गोरे आहेत इथे उपस्थित एरम साठी पारितोषिक आहे जर षटकार लगावला गेला तर 500 कॅच प्राइज कदाचित मला वाटते की पिताश्री आहेत अत्यंजी त्यांच्या मुलेच आपण पाहिलं तर हे पारितोषिक हेरंबसाठी लावलं गेलंय प्रयत्न झाला मैदानाच्या बाहेर पण कदाचित डिक्लेअर झोन कडे थोडासा फरक पडला नाहीतर हा बॉल 6 धावांसाठी असला 2 धावा मिळत आहेत धावसंख्येत बदल होतोय पहिली षटकांचा खेळ संपला गेलाय पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद धावा झाल्या त्या 10 सुरुवात चांगली आहे धावा धावा साहिल माझ्या सोबत आहेत साहिलला देखील आपण थोडं प्रश्नचिन्ह विचारूया माझ्या मनात जे प्रश्न आहेत ते साहिल कडून त्याची उत्तर घेण्याचे प्रयत्न मी करेन पहिले षटक संपलेले आहे धावा आहेत फलकावरती साहिल माझ्या सोबत जोडलेला आहे हलक्याच हाताने खेळून गेलाय रमेश आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्गावर साहिल ज्या पद्धतीने पर्व 6वं हे वर्ष 6वं आहे कशा पद्धतीने आणि किती महिने अगोदर या स्पर्धेची आपण तयारी केली आहे तर गेले 1.5 महिना ह्या लीगची तयारी चालू आहे आणि जो ग्राउंड वरती प्रत्येक मुलगा खेळत आहे तो प्रत्येक मुलाने काही ना काही छोटंसं काम तरी केलेलं आहे त्यामुळे हे आपण उभारू शकतोय म्हणजेच प्रत्येक खेळाडूने ऑन साइडला पण डिक्लेअर झोन कडे फटका चांगला होता साहिल पण जास्त धावा देणार नाहीये डी झोन कडे आहेत कारण प्रत्येक खेळाडूने या स्पर्धेसाठी ते म्हणतात ना की खारुताईचा वाटा त्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि आज हा आपला आदर्श नगर प्रीमियर लीगचा हा सेतू आपल्याला इथे पाहायला मिळतोय तर चांगली संकल्पना आहे बरेच प्रश्न आहेत अजून माझ्याकडे त्याची उत्तर मी शोधण्याचा तुझ्याकडून प्रयत्न करेन सध्या आपण धाव फलक सांगूया किती झाले 13 अभेमध्ये आहे यावेळेला कदाचित मिळतील 6 नाही 2च धावा याला म्हणतात नशिबाची साथ नाही पटकन तर चांगला होता तर मागच्या वर्षीचं 2025चं आयोजन 2025च्या मागच्या वर्षी आयोजनामध्ये हे 8 संघच होते की कमी संघ होते या स्पर्धेत खेळताना ऍक्च्युली आपल्याकडे जास्त होणार असतात परंतु आपण 8च टीम घेतो पंच किती धावा आहेत या 2 आहेत की पाहूया डिसिजन आहे अजून आम्हाला ऐकायचं आहे मागील वर्षाचं आयोजन किती संघ होते साहिल आम्ही थांबून ठेवलंय कारण सर्वांच्या नजरा या मॅच कडे आहेत चला डिसिजन द्या पटकन तर साहिल आपण ती चर्चा करूया की मागील वर्षी या स्पर्धेमध्ये किती संघांना आपण प्राधान्य दिलं होतं आपण दरवर्षी फक्त 8 संघांनाच देतो प्राधान्य परंतु आपल्याकडे ओनर जास्त असतात आपण पेंडिंग ठेवतो ओनर ते पुढच्या वर्षासाठी
यस आणि डिसिजन आलेला आहे इज 6 6 धावा. थँक्यू डीजे. तुम्हाला संधी देतोय नंतर. एरंब मानकर 2025 चा बेस्ट बॅट्समन सध्या मैदानाच्या आत आहे आणि त्यांच्यासाठी त्यांच्या आत्यांची उपस्थित आहे. त्यांनी प्रत्येक षटकासाठी 500 कॅश प्राइज लावलेला आहे. धावसंख्या या षटकाने वाढलेली आहे. पुन्हा एकदा डान्सिंग डामदा सरळ हातामध्ये नाही. बघा मिलाल जीवदान बेस्ट बॅट्समॅन होता हा मागच्या वर्षीचा आणि त्याचा झेल सोडलाय. कदाचित येणाऱ्या चेंडूमध्ये आपल्याला अजून बिग हिट पाहायला मिळतील. याच फलंदाजीच्या बॅट मधून 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. जो संघ आपण सध्या पाहतो प्रथम फलंदाजी करतोय द टाउन स्ट्रायकर या संघाची धावसंख्या आहे ती 1 गडी आणि धावा आहेत त्या 21. साहिल चांगली सुरुवात आहे. माझ्या मते सुरुवात चांगली कारण 12 मध्ये 21 झाली आहेत. अजून 12 बॉलचा खेळ बाकी आहे. जर अजून 12 बॉल मध्ये 20 धावा आल्या तर नक्कीच जास्ती टोटल होऊ शकते इथे आणि चेस करणाऱ्या टीमला थोडंसं अवघड जाऊ शकते असं मला वाटते. कारण 38 धावा झाल्या होत्या 39 धावा त्या चेस झाल्या नाहीयेत. तो कदाचित आकडा असेल. पाहूया हेरम याचं माइंडसेट कसं होतं. सोडून दिला चेंडूला. 1 धाव परिपूर्ण केली जाते वाईटच्या स्वरूपात. अवांतर धाव येते. धावसंख्येत बदल होते 22. बघा झेल सुटला होता पण यावेळेला उंची 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 जास्त आणि लांबी कमी होती पण इथे क्षेत्ररक्षणाने केली चुकी आणि मिळाले या 6 धावा. पकडे ती मात्र सीमारेषा आहे ना बाउंड्रीची तिच्यावर मात्र नजर ठेवावी लागते. वाईट येतोय धावसंख्या येताना दिसते आणि ज्या पद्धतीने साहिल तू चर्चा केली की 12 मध्ये अजून 20 आल्या तर 40 पर्यंत एक चांगला टार्गेट असेल आणि त्या टार्गेटच्या दिशेने सध्या वाटचाल करतोय हा संघ. आजच्या दिवसातला मात्र वाटते की 41 हा जास्ती स्कोर आहे. त्या स्कोरच्या जर पुढे जायचं असेल तर असेच फटके मारावे लागतील. बघा सोडून दिला पुन्हा एकदा बॉल. वाईट धावा अवंत धावा येतात घेण्यात कुठेही कमतरता दाखवत नाही. हेरम असो किंवा गेलेला आपण पाहिला मिहीर असो. आणखी एक बिग 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 हिट षटकार. बघा मी म्हटलं झेल सोडण्याचे परिणाम तुम्हाला दिसणार. जसं रात्री मला कॉल आला होता अजित पाटलांचा की उद्या तुला वेळ आहे का. तर मी मला कुठे यायचं आहे. त्यांनी सगळं सफाळ या परिसरामध्ये आदर्श नगर इथे यायचं आहे. त्यांची लीग मॅच आहे आणि ही लीग मॅच तुला खूप एन्जॉय करताना मिळेल. एन्जॉयमेंट मिळेल आणि ती दिसते आता. या मॅच मध्ये आपण पाहिलं डान्सिंग अंपायर आपले उपस्थित आहेत प्रमोद किणी. त्यानंतर आपण मिकी माऊस यांचा एक प्रतिनिधी पाहिला आणि आता एक आपण पाहिलं की एक अस्वल स्वरूपात एक इथे मनोरंजन करण्यासाठी आपण आणलेला आहे आणि तो देखील जसा विकेट जातो ना मैदानाच्या त्या खेळाडूला धावत 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 मैदानाच्या बाहेर आणतोय की तुझं आता काम संपलं गेलंय. धावसंख्या झालेली आहे या 38 धावा. 3 षटकाचा खेळ संपला गेलाय. मजा येणार कारण हा खेळ गमती जमतीचा आहे. अंडरआर्म क्रिकेट नेहमीच मनोरंजनासाठीच प्रसिद्ध आहे. 38 धावा झालेत. साहिल अजून एक 6 बॉल बाकी आहेत आणि जो अंदाज आपण वर्तवला की 40 पार धावा जाणार त्या सध्या होताना दिसतील. नक्कीच मागच्या मॅचचा जो मॅन ऑफ द मॅच भरत वर्टा हा स्ट्राईक वरती आहे. तो नक्कीच मोठे फटके मारेल अशी आशा आहे आणि हा संघाला 40 पर्यंत नेण्याचं टार्गेट असेल त्याचं. पाहूया पहिला बॉल तर वाईट स्वरूपात हाताला गेलाय. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्येत बळ होते आणि धावा होतात त्या एकूण 39 धावा. दरम्यान खराब क्षेत्ररक्षण झालं. एका धावेचं रूपांतरण तातडीने दुसऱ्या धावामध्ये केलं गेलं. 2 धावा परिपूर्ण होत आहेत. धावसंख्या 41 41 धावा आता कुठेतरी पाहायला मिळत आहेत. अजून या षटकाचा विचार केला आपण साहिल तर अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे.
अलॉंग द कार्पेट खेळून गेलाय लॉंग आउट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे यावेळेला फेकी थोडीशी कमकुवत असं म्हणतात ते की संत गतीने केली आहे साईल. कम ऑन जाफू. अशी चेंडू फेकून तुम्ही धावा रोखू शकत नाहीयेत. ऑन साईडला सरळ हातामध्ये आणि इथे पाहिलं आपण भरत याच्या किल्लीला लागतोय फुल स्टॉप. धावा झालेल्या त्या आपण पाहिल्या 43 धावा आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. फुलटॉस बॉल आहे फायदा उचलता आला नाहीये. पंच सांगतायत की हा नो बॉल आहे म्हणजे या अतिरिक्त धाव मिळते. 45 वर जाऊन पोहोचतोय 50 आकडा मला दिसतोय. 3 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. पाहूया तो आकडा इथे सेफ झोन मध्ये खेळलाय का नाही. पुन्हा एकदा चूक. पकडा कॅच जिंका मॅच सोडा कॅच हारा मॅच. हे सूत्र या तंत्रावरती हा क्रिकेट आहे. इथे वारंवार झेल सोडले गेलेत. त्याच्यामुळे साईल आपण पाहिलं तर सत्तेच्या धावा सध्या फलकावरती आहेत. नक्कीच मी जाफरला सांगेन की त्यांनी 2 बॉल मध्ये 2 कॅच सोडले आहेत. तर नक्कीच आपले हात मातीमध्ये घासून नंतर तुझ्या हातात बॉल फसला असं मला वाटते. नक्कीच असंच कर. पाहूया साहिलचा तो कानमंत्र ती जाफू घेतोय का. इथे पाहिलं आपण तर पहिल्या इनिंगचा होतोय अंत. 1 बॉल बाकी आहे का कदाचित नाही. एक चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. पहिला चेंडू वाईट स्वरूपात हाताला गेला होता त्यानंतर 2 धावा आल्या. त्यानंतर आपण पाहिलं 2 धावा आल्यात. नंतर भरत याचा विकेट पाहिला त्यानंतर 2 धावा आणि नो बॉल आणि कारण 2 अतिरिक्त चेंडू होते त्याच्यामुळे एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आपण पाहिली तर जवळपास आता आहे 48. तो आकडा 50चा दिसतोय. शेवटचा बॉल आहे. 1 धावा आली तर 50चं टार्गेट. 2 धावा आल्या तर 50च्या पलीकडचं टार्गेट. एक तर येताना दिसते एकच येईल म्हणजे 49 धावांवर साईल पहिला डाव संपलेला आहे. आपण लगेच वाटचाल करूया जो सेकंड मॅच या पुढील होणार आहे त्यांच्या नाणेफेकीकडे. तिथे असतील याशवी 11 आणि कोस्टल वॉरियर. दोन्ही संघांनी आपला पहिला मॅच जिंकलाय. या दोन्ही संघांना आम्ही आमंत्रित करतोय टॉस बॉक्स मध्ये. चला या आपण लगेच तिथे आमचे साईल आहेत टॉस बॉक्स त्यांचा मनोगत घेतील. दोन्ही संघांनी करण्यात या लवकर. याशवी 11 आणि कोस्टल वॉरियर. कोस्टल हरलेला आहेत यशवी जिंकलेला आहेत. मग एक हरला एक जिंकलाय. एकाला 2 दुसरा मॅच जिंकायचा आहे. एकाला आपला पहिला मॅच जिंकायचा आहे. कोण जिंकेल कोण हरेल तत्पूर्वी वळतो आपण नाणेफेकीकडे. तर आता आपण टॉस करून घेत आहोत. यशवी 11 कप्तान वर्सेस कोस्टल वॉरियर. प्लीज कम टू टॉस का बॉस. चला या जास्त वेळ जाणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे. मी अक्षय आडे यांना विनंती करतो की टॉस का बॉस मध्ये यायचं आहे टॉस करण्यासाठी. तर यशवी 11 आपण आपला पहिला मॅच विन झालेला. तर दुसऱ्या मॅच साठी काय असेल नियोजन काय असेल आपलं. आमची स्ट्रॅटजी सेम राहील. जसे आम्ही खेळलो तसेच आम्ही बेस्ट देण्याचा प्रयत्न करू स्वतःचा. आणि कोस्टल वॉरियर तुम्ही पहिली मॅच लॉज. तर काय असेल तुमचं मॅनेजमेंट काय असेल आता. आम्ही प्रयत्न करू जिंकण्यासाठी. तर आता आपण टॉस करू आणि चॉईस असेल कोस्टल वॉरियर. आणि टॉस विन झालेला आहे यशवी 11 आणि ते चूज करतायत क्षेत्ररक्षण. आणि चला आपण वळूया मॅच कडे. यशवी 11 विन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. थँक्यू साईल. आपण वळूया सेकंड इनिंग कडे जिथे लक्ष आहे 24 चेंडू आणि 50. म्हणजे प्रतिषटक आपण पाहिलं तर 12.50 ची सरासरी आहे.
या सरासरीने धावा कराव्या लागतील जर या मॅच मध्ये जिंकायचं असेल. राजेश म्हात्रे त्यांच्या समवेत जो बॅटर जातोय सलामी देण्यासाठी ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतोय द चेस किंग या टीम कडून सागर मंडल आणि राजेश म्हात्रे. सागर मंडल म्हणजेच या आदर्श नगरचे कृष्णा सातपुते आहेत अशी वर्णी आहे त्यांची. बघा लगेच कृष्णा सातपुतेचं नाव आलं की एक नवीन ऊर्जा संचालित जाते. या टेनिस क्रिकेट मधला एक हिरो आहे आणि ती उपाधी तुम्हाला मिळाली आहे. त्याच्या उपाधीनुसार साजेशी खेळी आज गरजेची आहे कारण तुमच्या संघासोबत जे लक्ष ठेवलं गेलंय या 24 बॉल मध्ये ते आहे 50 धावांचं. सुरेश गोलंदाजी मार्गावर येतोय. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. दुपारच्या 17 आपल्या भेटीला येत आहे आदर्श नगर प्रीमियर लीग पर्व 6 आणि या पर्व 6 मधील अप्रतिम क्रिकेटचं आयोजन या ठिकाणी सपाळ्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. राजेश म्हात्रे आहेत स्ट्राईक एंडला आणि सागर नॉन स्ट्राईक एंडला. पाहूया कशी सुरुवात केली जाते. लक्ष आहे 50 धावांचं. पहिला बॉल पडतोय. पहिल्याच बॉल हल्ला पण सरळ हातामध्ये. पहिल्या विकेटचं झालं पतन. मैदानाच्या आत पाण्याची व्यवस्था करा. दुपारचं 17 आहे म्हणतात वॉटर इज लाईफ. प्रयत्न चांगले होते राजेश म्हात्रे यांचे पण थोडेसे अपुरे पडले. शॉट मध्ये तितकी काही ती लांबी मिळाली नाही आहे आणि चांगला झेल दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्टला हा परिपूर्ण केला गेला. पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिलं तर विकेट मिळाला आहे. जो संघ आता फिल्डिंग करतोय द टाउन स्ट्रायकर लक्ष त्याने ठेवलं गेलंय. चेस मास्टर या संघासोबत 50 धावांचं लक्ष खूप आणि खूप मोठं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मोठा खेळ दाखवावा लागेल. न्यू बॅटर गेला मैदानाच्या आतमध्ये रमेश. फ्रंट फूट बॅक फूट या दोन्ही द्विधा मनस्थित्या पण पहिला डॉट बॉल निघून गेलाय. सुरुवात चांगली केली आहे गोलंदाज सुरेश याने. कुठली धाव नाहीये अजूनही. यावेळेला मात्र चांगला फटका आहे. एकाच धावेचा असेल यात काय तील मात्र शंका नाही आहे. हे चॅलेंज आहे. 50 धावांचं साहिल हे चॅलेंज आहे आणि म्हणतात ना की जिंदगी में वही चीज आपको चेंज करती है जो चॅलेंज आप लेकर चलती है. पाहूया चॅलेंज कोणाला चेंज करताय. हवेमध्ये हवेमध्ये ओ व्हाट अ कॅच. मूर्ती लहान पर कीर्ती महान या झेलने दाखवलं गेलंय. तुम्हाला संधी देतोय नंतर काय कॅच बघा. बघा आपण म्हटलं की प्रीमियर लीग मध्ये चिमुकले खेळ देखील खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि ते देखील सांगतात की हम भी है तैयार, हमें मिला मौका तो हम नहीं छोड़ने वाले. आणि जसं मौका मिळाला संधी मिळाली हा झेल पकडण्याचा आणि तो झेल पकडला गेलाय. 1-2च धावा आहेत. जवळपास आपण पहिला 1 2 3 4 बॉलचा खेळ संपला गेलाय. लक्ष आहे 50 धावांचा. या पुषक नाहीत या धावा अशा काढून तुम्ही तो 50 धावांचा पाठलाग करू शकत नाही आहे. 4 बॉलचा खेळ संपला गेलाय. धावा झाले तर 2. एकच धाव झाले. सॉरी एकच धाव झालेली आहे. चला चूक होती सुधारली गेली आहे. नो टेन्शन. सुरेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. नाही फ्लाईट दिली होती पण चांगला टर्न जास्त बाहेर वळण घेतो उजव्या एसटीच्या. वाईट बॉलच्या संख्येत आता 2 धावा दिसत आहेत. 2 धावा आता दिसत आहेत पण त्या पोषक नसतील. ऑन साइडला उडवला जरूर पण डिक्लेअर झोन कडे 2 धावांचा हा बॉल. 4च धावा पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक जवळपास संपण्याच्या मार्गावर आहेत. 5 बॉलचा खेळ संपला गेलाय. लक्ष आहे 50 धावांचं. सुरुवात चांगली झाली नाहीये.
फटका फसला खेळाडू झेल खाली आला आणि झालं पुन्हा अचूक कलेक्शन. अजून एक फलंदाज बाद. बॅक टू डग आउट. हर तरफ किंवा वेलकम सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. लक्ष आहे 50 धावांचं, पण ज्या पद्धतीने सुरुवात झाली ती जोरदार अपील केली आहे स्टंपची आणि दाद घेतली गेली आहे. अजून एका विकेटचं झालं पतन. साहिल काय वाटतं की 50 धावांचं टार्गेट होतं आणि ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सुरेशने गोलंदाजी केली आहे. जसं इंडिया टीम कडे युजवेंद्र चहल तसेच या टीम मध्ये प्रसाद मळेकर यांची भूमिका ते स्पष्ट करतायत. दाखवले त्यांनी. पहिला आपण बॉल हा वळण घेतला. फलंदाज जरी फ्रंट फुट आला होता खेळण्यासाठी, त्याला काही जमलं नाहीये, कुठलाही संपर्क झाला नाही चेंडू आणि फलीचा. आणि सरळ इष्टेच्या मागे जो इष्ट कीपर आपण पाहतोय खूप चपळ होते आणि लगेच तो इष्टांचा वेध घेतला गेला. पुढील बॉल हलक्याच हाताने खेळून काढलाय. सिंगलच मिळाले आहेत, काही तिलमा शंका नाहीये. सिंगल येते त्यांना माहित आहे, द टाउन स्ट्रायकर संघ आहे, त्यांना माहित आहे की ही मॅच आपल्या हातामध्ये आहे. जवळपास या मॅच मध्ये 80% प्रभुत्व आपला आहे. चौकार षटकार लागले तरच मॅच मध्ये काहीतरी वेगळं. बघा पुन्हा एकदा जसं साहिल म्हणतो की युजवेंद्र चहल जसं इंडिया टीम साठी महत्वाचा आहे, तसं प्रसाद आपण पाहिला द टाउन स्ट्रायकर या टीम साठी महत्वाचा आहे. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यानेच खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. वा, गुड फिल्डिंग. एकच धाव मिळती आहे. मग या स्पर्धेत आपण पाहिलं ना, ज्या लोकांना क्रिकेटवरचं प्रेम आहे त्या प्रत्येक लोकांना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी खास करून या आदर्श नगर प्रीमियर लीगने दिलेली ही खूप महत्वाची गोष्ट आहे. सर्वात लहान खेळाडू वय वर्ष जर पाहिलं जवळपास नस्कोर आहे. अजून इथे आपण पाहतोय बॉल डिक्लेअर झोन कडे. अजून एक सरप्राईज आहे ते आम्ही तुम्हाला सांगू थोड्याच वेळात. कारण क्रिकेटचे क्षेत्र म्हटलं तर फक्त पुरुषांनाच प्राधान्य देऊन चालणार नाही आहेत. कारण नुकतेच आपण पाहिला विमेन्स टीमने वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान पटकावलेला आहे. त्याच्यामुळे या स्पर्धेत आपण महिलांचा क्रिकेट देखील पाहणार आहोत. त्या देखील आपल्या रणरागिणी तयार आहेत त्यांचा खेळ दाखवण्यासाठी. त्यांच्याकडे जी कुशलता आहे, गुणवत्ता आहे या क्रिकेटच्या माध्यमातून ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. या आदर्श नगर प्रीमियर लीगच्या माध्यमातून पर्व 6 म्हणजेच प्रत्येक वर्षी काही ते नाविन्य करण्याचा प्रयत्न. धाबा झालेले आहेत त्या 8. आणि त्या मॅच साठी विशेष अंपायरच्या भूमिकेमध्ये आपले प्रमोद किनी मैदानाच्यात असतील आणि प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन होणार अशी खात्री आम्ही तुम्हाला देतोय. सध्या थंड गतीने क्रिकेट चालू आहे, कारण ज्या पद्धतीने धावा चेस करायला हव्या होत्या द चेस यांच्याकडून तशा चेस झाल्या नाहीयेत. इथे सध्या बऱ्याच काळानंतर हा चौकार पाहतोय. चौकार येतोय पण खूप लेट आलेला आहे असं सध्या चिन्ह दिसतंय का. कारण जर जवळपास धावसंख्या आपण पाहिली तर 12 आहे आणि जिंकण्यासाठी आपण पहिलं लक्ष आहे 50 धावांचं. म्हणजे अजूनही 38 धावा हव्यात. 38 धावा. व्हाईट बॉलच्या संख्येत येत आहेत. धावसंख्येत हलकासा बदल होतोय. 13 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रयत्न करायला हवे पण थोडस अनलकी शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. डी झोन कडे 2 धावा मिळतात. म्हणतात ना की आसमा को धरती पे लाना वाला डालने वाला चाहिए, अरे झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए, अब बनते हैं रन बनाने वाला चाहिए. तो रन बनाने वाला इथे शोधावा लागेल द चेस किंग टीमला. जर तो सापडला नाही तर त्यांना मात्र पराभवाचा चव हवेमध्ये आहे. हवेमध्ये आहे. नो बॉल आहे. झेल पकडला तरी काही फायदा नाही आहे. 2 धावा मिळाल्यात. नो बॉल आहे. नो +6 म्हणजे या मॅच मध्ये काहीतरी कमबॅक करण्याचे संकेत येतात का. धाव संख्या झपाट्याने वाढली. 22 धावा. अजूनही जवळपास
9 चेंडू आणि 28 धाव बढ़ू शकता. मी म्हणू ना की आसमा को धरती पे लाने वाला चाहिए, बनते रन बनाने वाला चाहिए. तो रन बनवणार इथे मिळेल का द चेस किंग टीमला. 3 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. 9 चेंडू आणि 28 धावा. बन सकते अगर सामने वाले ने बनाए तो आप भी बना सकते हैं ना भाई. प्रयत्न झाला पण सरळ यष्ट्यांचा वेध. आणखी एक विकेटचं झालं पतन. साहिल आहे. नुकतंच आपण वर्णन केली महिला देखील खेळताना दिसतील त्याविषयी प्रश्न आहे. प्रत्येक वर्षी आपण महिलांना संधी देतोय की याच वर्षी साहिल या महिला संघांना आपण इथे खेळताना पाहणार आहोत. प्रत्येक वर्षी आमचा प्लॅन असतो परंतु तो प्लॅन सक्सेस नाही होत आहे. परंतु या वर्षी आम्ही ठाम मतावर आहोत की महिलांनाही आम्ही चान्स देणार आणि त्यांची एक मॅच आपण पाहणार. म्हणजे त्यांना सक्ती केलेली आहे की तुम्हाला प्रेक्षक बनून चालणार नाही आहे, तुम्हाला खेळाडू म्हणून देखील मैदानाच्या आत उतरावं लागेल आणि कदाचित त्याची तयारी सुरू आहे. यस ओ अजितजी माहिती देतात की इकडच्या ज्या महिला क्रिकेटर आहेत ते बाहेर जाऊन क्रिकेट खेळतायत म्हणून त्यांना या वेळेला सक्ती आहे की या आपल्या आदर्श नगर प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला खेळायचंच आहे. साहिल 25 धावा अजून हव्या आहेत. लक्ष खूप आणि खूप दूर आहे. 6 चेंडू आणि 25 धावा. कमीत कमी 3 बिग हिट हवेत. नाही पहिला बॉल आपण पाहिला निर्धाव भरत आहे गोलंदाजी मार्गावर. संघाला उत्तम दर्जा गोलंदाज आहे. पहिला मॅच मधला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने मिळवला होता. ऑन साईडला 2च धावेचा बॉल डिक्लेअर झोन कडे. म्हणजे साहिल आता मॅच जवळपास आहे ना ती औपचारिकतेचा भाग आहे ना त्या पद्धतीने होणार आहे कारण 4 मध्ये हव्या 23. चेस किंग साठी हा निर्णायक सामना होता परंतु तो कुठेतरी त्यांच्यापासून लांब जात आहे असं मला दिसत आहे. असं आम्हाला फटके मारावे लागतील. षटकारांच्या बाहेर बॉल पाठवावा लागेल आणि फटका तर चांगला आहे 4 धावेचा. म्हणजे थोडस काहीतरी वेगळं होईल का कारण हा चौकार आलाय. धावसंख्येला थोडासा आकार. धावसंख्या 31 म्हणजे अजूनही 3 बॉल आणि 3 मध्ये 20 धावा. एखादा चमत्कार खराब बॉल आला नो बॉल आला सिक्सर आला तर नाही येईल तो विकेट. म्हणजे मी म्हटलं की औपचारिकतेचा आहे कारण हा अंडरआर्म क्रिकेट आहे साहिल. जर हा टेनिस क्रिकेट असं ना तर आपण यामध्ये भाकीत करू शकलो असतो. नक्कीच. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता जो ग्राउंड मध्ये गेलेला आहे जाफर षटकारांचा बादशाह. पण कदाचित जाफर याची आपण क्षेत्ररक्षण पाहिलं त्याने बरेच झेल सोडले. त्याच्या दिशेने चेंडू जास्त गेले होते त्याच्या दिशेनेच धावा जास्त झालेल्या आहेत. कमीत कमी 10-12 धावाचा जो डिफरन्स आहे ना तो खराब क्षेत्ररक्षण झाल्यामुळे कदाचित आहे. तोच भरून काढण्यासाठी तो आता ग्राउंड मध्ये गेलेला आहे. पण आता त्याच्याकडे ती म्हणजे संधी होती पण वेळ निघून गेले कारण फक्त 1 बॉलचा खेळ बाकी आहे आणि ती औपचारिकता साहिल पूर्ण होते. नक्कीच मात्र वाटते कुठेतरी कॅप्टन्सी चेस किंगची चुकलेली आहे. जाफर यांना स्ट्राईक वर आणायला पाहिजे होतं कारण ते षटकारांचे बादशाह म्हणून आदर्श नगर मध्ये